तर रात्रीनं अंधाराचा अबीर उधळला की वेताच्या काठीनं झोडपणं सुरू. सणस काका जी. तुम्ही 500 मावळे घेऊन पाशा खानाची फौज जी मागच्या बाजूने येते तिचा रस्ता रोखून धरायचा. जी युवराज. पंत जी. तुम्ही 1500ची फौज घेऊन किल्ल्याच्या दरवाजाच्या दिशेनं दबा धरून बसायचं. जी. तुमच्यातले काही मशालधारी किल्ल्याच्या या पूर्व बाजूला फिरत राहिले पाहिजेत, कय्यूम खानाला दिसतील असे. जी. आपल्यातल्या 200 मावळ्यांचं एक पथक किल्ल्याच्या पश्चिम बाजूस राहील आणि ते तिथून इशारा मिळताच गोफणीतून दगडांचा मारा किल्ल्याच्या तटावर करतील. जी. 100 मावळ्यांचं एक पथक किल्ल्याच्या या उत्तर बाजूस राहील. त्यांच्याकडे शिंग असतील. इशारतीची खूण होताच ते शिंगांचा असा दणात्कार करतील की कय्यूम खानाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे. जी. आणि आम्ही आम्ही 50 मावळे घेऊन या कड्यावरून किल्ल्यात शिरू. आम्ही किल्ल्यात सही सलामत पोहोचताच इशारतीची खूण होईल. टिटवीचा 2 वेळा आवाज. आम्ही आत पोहोचल्यानंतर आमच्यातले 4 मावळे किल्ल्याचा दरवाजा उघडतील. टिटवीच्या आवाजाबरोबर तुम्ही सगळ्यांनी किल्ल्याच्या दरवाजाच्या बाजूला जमायचं आणि दरवाजा उघडताच वाऱ्याच्या वेगानं किल्ल्यात शिरायचं. समजलं? जी. कुणाला काही शंका? यात शंका एकच, कड्यावरून चढून जाणे कठीण वाटते. कारण कडा कठीण, काळा पाषाण, अंधार आणि सावध कयूम खान. कय्यूम खान. अगं बाई, पूजा चालली वाटतं. हो, पूजा करतोय. या ना. नाही, असू द्या, आम्ही पुन्हा येतो माघारी. अहो या की, या बसा. का आला होता? अव काय नाही, वाईट चौकशी करायला आलो होतो. कोणाची चौकशी? हाव, युवराजांची. सूनबाईंनी पाठवलं? नाही जी, पर आपल्याला डोळ्यात दिसतंय की, मग आपणच वळखून घ्यायला हवं. तेही खरंच. अव सुनबाईंच्या जीवाची नुसती तगमग चालली बघा. आपल्या समध्यांची भेट झाली, म्हणजे महाराज भेटले, मोठ्या राणीसाहेब भेटल्या, तुम्ही बी भेटलासा, समद्या राणी वसा भेटला. राहिलंच तर मी आबी भेटलो, पर ज्यांची भेट व्हायला हवी होती ती मातूर राहिली. आणि कसं असतंय ना, काळं मनी आणि जीवाचं धनी. खरं का नाही? खरंय, आमच्याही लक्षात आलं ते. सूनबाईंची नजर सारखी शंभूराजांना शोधत होती. तर वो हवा आता तर रडकुंडीलाच आल्यात बघा. कुठं दिसनात, काही निरोप येईना, काही ख्याली खुशाली कळना. आणि आता तर युवराज किल्ला घेणारच आहेत अशी खबर आलीये. तवापासनं तर त्यांचा जीव आणखीनच वाराहुरा झालाय बघा. होणारच हो. अजून या गोष्टीचा सराव नाही त्यांच्या नजरेला. वाट बघणं त्यांना माहीतच नाही. अंगावरच्या जखमा, रक्ताचा वास, या गोष्टीची त्यांना सवय नाहीये. पण होईल सवय आणि मग भीडही चेपली जाईल. अव होयाचं तर होईलच, पर आपली बायको गडावर येणार आहे, तेव्हा आपण थांबायला हवं. एवढं बी ध्यानात नाही व्हय युवराजांच्या? अहो, हे कसलं ध्यानात येणार आहे त्यांच्या? बायको आधी त्यांना किल्ला दिसतो, बायको अगोदर भगवा दिसतो त्यांना. ते थोडेच उभं राहणार आहेत स्वागतासाठी बायको येणार म्हणून. आणि धाराऊ, तुम्हाला काय या गोष्टी नव्या आहेत? अव नाही, पर म्हणूनच आम्ही देव पाण्यात ठेवतो. लढायला गेले की ठेवा देव पाण्यात.
गनिमांवर चालून गेले की घाला देव पाण्यात. खरे, पर देवाचा आशीर्वाद पाठीशी उभा राहतो बघा. आम्ही देव पाण्यात ठेवतो, याचा त्यांना किती उपयोग होतो हे आम्हाला ठाऊक नाही. पण आमच्या मनाची समजूत निघते एवढं मात्र खरं. ते बी खरंच आहे. आग्र्याला जायला निघाले तेव्हा आम्ही त्यांना सहज म्हणालो, आमच्यासाठी यमुना जळ घेऊन या. आम्ही आमच्या देवांना त्या पाण्याने आंघोळ घालू. घेऊन आले लगेच, तेही संकटात असताना. मग आता त्यांच्यासाठी आम्ही देवांना संकटात टाकणार. एवढंच आहे आपल्या हातात. होय. सुनबाईंना सांगा, काळजी करू नका. बातमी कळली की आम्ही पहिल्यांदा तुम्हालाच सांगू. जी, येतो म्या. मशालधारी पथक तयार. तयार. दिशा लक्षात आली. आली. पूर्वेला दबा धरून बसायचा आहे. मशाली पेटवण्यासाठी चकमक घ्या. रुई घ्या सोबत. मशाली अशा फिरवायच्या आहेत की त्या कयूम खानाला दिसल्या पाहिजेत. आज कोई सोएगा नहीं. काफर कोशिश कर रहा है, लेकिन मैं उसे छोड़ूंगा नहीं. आज तुम लोगों का इम्तिहान है. जाबाज सिपाहियों, डरो नहीं. मैं उसे छोड़ूंगा नहीं. मैं कयूम खान हूं. तेल उबला हुआ है, तब भी चूल्हे की आग कम ना करना. जी हजूर. वाह, मिर्च मसाला. अरे ये क्या हुजूर, बहुत तीखा है मसाला. ये एक एक मटका 15-20 मराठाओं को अंधा बनाएगा. अंधा? अभी इसमें जहर भी मिलाया जाएगा. बहुत खूब, बहुत खूब. यह बाण संभाजी की फौज को जिंदा जलाने के लिए. वाह, ये सब देख के हम जीत का सेहरा बांधने के लिए उतावले हो रहे हैं. सही हुजूर, हमारी नदियों से बलखाती हुई फौज के सामने मुट्ठी भर मराठाओं की फौज कहां टिक पाएगी. आमीन, आमीन. 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 क्या हुआ सरदार? टिटवी का चीखना. क्या चीखना? माफ करना हुजूर, लेकिन यह अपशकुन है. अब शकुन मराठाओं के लिए है. हमारे लिए तो ये जीत का ढिंडोरा बज रहा है. सरदार रुंजा जी, हम कयूम खान हैं. दगडाच्या थैल्या आपल्या पाठीवर बांधून घ्यायच्या. गोफणवाले लोक समोर या. इथं फुरसत नाही आता. चला. सरदार, ये आवाज कैसी है? हुजूर,
आवाजें करीब आने लगी है। करीब? इस वक्त? कहीं ये जंगली लोग तो नहीं है? शायद ये उनका जुलूस होगा, लेकिन वो लोग अच्छी तरह से जानते हैं कि आपको टाड़ और भजन का आवाज बिल्कुल पसंद नहीं है। हो ना हो ये मराठाओं की फौज होगी। ये लोग वही हैं। मराठा, संभा की फौज। आवाजें और करीब आ रही है। ये आवाज, या अल्लाह, ये तो ताशे बज रहे हैं। हुजूर, वहां देखिए। हाँ, जुगनू जैसा कुछ चमक रहा है। जगता है और बुझता है। नहीं हुजूर, वो मराठाओं की मशालें हैं। मशाले? या खुदा, इतनी मशाले! पत्थर? पत्थर के बौछारें? हुजूर, मराठा फौज गोफंड से पत्थरबाजी कर रही है। भागो। या खुदा, हम अब तक अंधेरे में थे। इस संभा के पास मुट्ठी भर फौज होगी। जी हुजूर। ये तो 15-20 हजार से भी ज्यादा की फौज है। मक्कारों ने हमें सही जानकारी नहीं दी, हमें अंधेरे में रखा। मैं इन जासूसों को जिंदा नहीं छोड़ूंगा, जिंदा नहीं छोड़ूंगा। हर एक दिशा में सही से तैयारियां हो चुकी है ना सरदार? हुजूर, सारी दिशाओं में पहरे लगा दिए गए हैं। मराठा तो क्या, चींटी भी किले के अंदर घुस नहीं सकती। शाबाश। और पश्चिम में तीर कमान लिए सिपाही खड़े हैं। उत्तर और पूर्व दिशा की हिफाजत ठीक से हो रही है, हम बहुत खुश हैं। और दक्षिण दिशा पर पहरे नहीं लगाए? हुजूर, दक्षिण में पहरे? दक्षिण में तो गहरी खाई है। फिर भी बड़े भाई वहां पहरे लगाओ। कोई जरूरत नहीं, इतनी ऊंची चट्टान पर कोई पैर भी नहीं टिका सकता। जानता हूँ बड़े भाई, लेकिन संभा आ सकता है। नामुमकिन, यहाँ कोई नहीं आ सकता। और अगर किसी ने आने की कोशिश की तो वो सीधा ऊपर। किसी में आने की हिम्मत नहीं है। भाई लेकिन तुम संभा से मिल चुके हो वली खान, इसलिए तुम्हारे मन में डर बसा हुआ है। और किले पर कयूम खान है, ये मत भूलो। फिर भी सरदार, कुछ पहरेदार दक्षिण बाजू में भी रखो। जी हुजूर। लेकिन एक बात कहूं? कहो। छिपकली ने भी उस चट्टान से ऊपर आने की सोची ना, तो वो भी उस काले पत्थर को चिपकने से पहले फिसल जाएगी। मैं जानता हूं कि किले की दक्षिण दिशा अपने आप में महफूज है, फिर भी पहरा शुरू। आता आपल्याला आपल्या हालचाली वाढवायला हव्यात। तर काय खबर? खबर, शंभूराजा पोचलेत, कडाच्या खाली उभे राहिलेत। हे पहा, युवराज यांचा वेग मोठा, आपल्याला त्यांच्या बरोबरीनं पळायचं आहे। 2 पावलं माग, पण गाठलं पाहिजे। आता एक काम करा, सगळ्यांनी नेमून दिलेल्या जागेवर जाऊन थांबा आणि आपापली जबाबदारी चोख पार पाडा। आलं का ध्यानात बाबांनो? हो। निघा हुशारीनं आणि सावध। आणि युवराज काय म्हणाले ते लक्षात ठेवा। छावणी सोडून जाताना अंधारात ठेचकळाल, पण मनातला मालुसरा कोंडाजी, बाजी प्रभू, प्रतापराव, शिवा काशी धेनकाळू देऊ नका। आपण त्या मुशीतले आणि बलिदानाच्या कुशीतले आहोत हे लक्षात ठेवून चला। आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे, पण ती वाऱ्याच्या वेगानं नव्हे तर शंभूराजांच्या वेगानं। चला निघा, आपापल्या जागी जाऊन दडून बसा आणि शंभूराजांचा इशारा मिळताच गनिमावर तुटून पडा। हर हर महादेव।
बुधभूषण. ओम गणाधिपतये नमः. श्री नरहरी रूपाय नमः. सुनबाई, मातोश्री, बसा. वाचत होता? हो, म्हणजे नाही. हा युवराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, बुधभूषण. हो, आबासाहेब म्हणाले आम्हास, म्हणूनच वाचत होतो. खूप छान काव्य रचतात. हे नव्यानेच उमगले आम्हास. आणखीन काय काय करतात युवराज? खूप काय काय करतात. लेखन करतात, काव्य रचतात, तलवारही चालवतात आणि आमच्या जीवाला घोरही लावतात. मातोश्री, अजून खबर आली नाही. मोहिमेवर गेलेत, झाले तिकडे दंग. खबर नको का पाठवायला? बिनखोर राहतात. हो ना. आम्हाला वाटलं तुम्हाला समजलं असेल म्हणून आम्ही इथे आलो. खबर आली की तुम्हाला कळवतो. जी. तरी तुम्ही काळजी करू नका. आता हुशार झालेत ते. शत्रू त्यांची तलवार पाहिल आणि तुम्ही त्यांची लेखणी पहा. जास्त जागू नका. येतो आम्ही. अरे खान मियाँ, अरे रुक जाओ. क्या हुआ? संभा आया? अरे जानते हो ना, वहाँ गहरी खाई है. जानता हूँ अब्दुल भाई. तुम्हें क्या लगा गांजा पिया हूँ? बिल्कुल नहीं. अरे अरे यहाँ कोई नहीं आता, डर लगता है. हाँ, मैं भी सोचता हूँ. कौन आएगा यहाँ से? अरे हमें सोचना नहीं है, हमें केवल पहरा देना है. आराम से चिलम पिएंगे और ऐश करेंगे. हाँ सही बात है, कोई जोखिम नहीं. अगर कोई ऊपर आना ही चाहता है तो हवा आएगी और नीचे जाना है तो पानी जाएगा. उभं काळा पाषाण चढायचं म्हणजे लय मोठं कसब लागतं. तर काय सोपं आहे का मर्दा? अरे चांगलं चांगलं 2 वाव कडा चढून गेलं की त्यांची जिगर वळती खाली भुईवर. होय होय, पण राजांची बी मोठी कमाल. हा, जसंच्या तसं महाराजांसारखं झालेत युवराज. आधी स्वतः मोहर व्हायचं आणि नंतर मावळा. बघ कसं कडा चढालेत युवराज. अरे माणूस पितृ होईल, पाषाण कसा पितृ होणार? पाषाण पितृ झाला तरच कडा चढता येणार बाबा. एकदम राज बोललास बघ. हे बघ, अरे युवराजांनी बघता बघता लय अंतर तोडलंय.